नमस्कार सगळ्यांना, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण डाळ खिचडीची रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी मूग डाळीपासून बनवलेली आहे आणि जेव्हा कधी तुम्ही आजारी असता तर ही हलकी फुलकी रेसिपी आपल्या शरीरासाठी योग्य आहे। तर चला तर बघू पुढील रेसिपी। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, त्यामुळे आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी प्रोत्साहन मिळते। माझे इतरही अनेक वेगवेगळे पदार्थ आहेत, तुम्ही चॅनलच्या लिंकवर जाऊन तिथे त्या पदार्थ पाहू शकता। प्रथमतः आपण एका वाटीमध्ये तांदूळ, जे की बारीक बारीक असलेले तांदूळ घ्यावे, जेणेकरून खिचडी ही चांगली बनते। त्यानंतर डाळ घेऊन स्वच्छ धुवून दोन्ही पदार्थ थोड्या वेळ ठेवायचं, जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही। आणि हे अशा प्रकारे कांदा, टोमॅटो, बटाटा असं तुम्हाला जे घरामध्ये भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही घ्यायच्या आणि तुमच्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये तुम्ही सोयाबीन पण टाकू शकता। तर आपल्याला स्पेशली आजची जी खिचडी आहे ती आपण प्रेशर कुकरमध्ये बनवणार आहोत। तर याच्यामध्ये अशा प्रकारे जिरी, मोहरी, कढीपत्ता, लसूण आणि हे सगळे पदार्थ टाकून घ्यायचे आणि त्यानंतर पाणी टाकून खिचडी व्यवस्थित अशा प्रकारे 1 कप तांदळासाठी 3 कप पाणी टाकायचं आणि अशा प्रकारे कुकरमध्ये 2 शिट्ट्या मोठ्या गॅसवर येऊन द्यायच्या आणि त्याच्यानंतर ही खिचडी आपल्याला अशा प्रकारे दिसेल। आणि जेव्हा तुम्ही कुकरचं झाकण काढून घ्याल तर 1-2 मिनटं त्याला चांगलं असं शिजून घ्यायचं। आणि जर तुम्हाला पातळ खिचडी हवी असेल तर त्यामध्ये पाणी टाकून तुम्ही ती परत हलवून थोडंसं स्वादानुसार मीठ टाकून ते तुम्ही एकदा हलवून घ्यायचं। आणि अशा प्रकारे ही आपली खिचडी तयार आहे। अगदी पौष्टिक अशी खमंग लागणारी ही रेसिपी आहे। मंडळी, तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट पण करा मला कसं वाटलं ते रेसिपी। आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी सतत चॅनलवर कनेक्टेड राहा। धन्यवाद मंडळी।